नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत पालकाचं वरण, पालक वरण. कढई तापायला ठेवलेली आहे मी. तेल तापत आहे. तिथे तेल आपल्या आवडीनुसार घ्या तुम्ही. हा चमचा आहे, या चमच्याने 2 चमचे घेतला आहे मी. 2 चमचे झाले या चमच्याने. तुम्ही कमी जास्त करू शकता. कोणी तेल जास्त वापरतं, कोणी कमी वापरतं. त्यामुळे आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता. त्याला लागणारं साहित्य सांगते. पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. पहिले स्वच्छ धुवून टाकला आणि नंतर कापायच्या आधी पण धुतला आणि नंतर एका प्यायच्या पाण्याने धुवून टाकला आहे. बारीक पालक कापून घेतलेला आहे. कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, थोडा टमाटा, कैरीची चांगली लागते. थोडी आंबट ही भाजी पालकवरण आहे, त्यामुळे कैरी घेतली आहे बारीक चिरून. कांदे, शेंगदाणे आणि थोडासा टमाटा. जिरं मोहरी तडतडलं की आपल्याला त्यात तेल कडक टाकलेलं आहे. त्यात आता मिरची आणि कांदा आपल्याला टाकून द्यायचा. मिरची आणि कांदा हे झाल्यावर नंतर आपल्याला लसूण जिरा, ही एवढी आपण मिरची, आलं, लसूण, धनपूड त्यात असल्यामुळे तो तशा कलरची दिसते. ती थोडा कच्चा कांदा असतानाच त्यात टाकून द्यायचा. मी प्रत्येक सांगितल्याप्रमाणे कांदा फ्राय व्हायला चिमूटभर मीठ, लवकर कांदा होण्याचा. कांदा बऱ्यापैकी झालेला आहे. झालाच आहे कांदा. कांदा झाल्यावर आपल्याला टमाटे, शेंगदाणे तळले गेले पाहिजे त्यात थोडेसे. पालक वरणात शेंगदाणे थोडेसे टाकले की टाकले. कैरी, आता कांद्यासोबत थोडी कैरी नरम झाली पाहिजे. कैरी, टमाटा, नंतर आपण ते खपून घालायचं. डाळ भाजी असली की थोडं वरण कचवट असलं तरी चालते शिजवलेलं. डाळ भाजीला डाळ आणि हे असं नरम होऊन गेलेलं आहे. आपल्याला पालक वरण करायचं आहे, त्यामुळे आता यात मी शिजवताना काय टाकलं आहे, साधं वरण आणि अख्खे मूग. पालक वरणात टाकलेले आहे अख्खे मूग, जे उसळीसाठी आपण मूग वापरतो, उसळ मुगाची करायला. त्यातले मूग असे 2 मोठी मूग घेतले आणि बाकी थोडीशी डाळ घेतली आणि ते शिजवलं आहे आणि टोपलं शिजवलं. त्यानिमित्ताने पौष्टिक असतात मूग, म्हणून ते सुद्धा तुरीची डाळ तर आहे, पण मूगही पौष्टिक असल्यामुळे कोणत्याही निमित्ताने ते पोटात उजळीच्या रूपात करतो आपण. पण तसे शिजवले तरी टेस्टी लागते, चव वेगळी लागते. म्हणून 1 वाटी तुरीची डाळ असली तर मुठ्ठीवर 1 मुठ्ठीभर मूग त्यात शिजवायचे आणि निवडून. कांदा झालेला आहे आपला. तिखट जळते म्हणून 2 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आता. आणि तिखट नंतर टाकते. तिखट मीठ पहिले पालक टाकून देऊ आपण. पालकही नरम व्हायला वेळ लागतो, कारण शिजवलेला नाही आपण त्याला. काळावरचं कचकच असते ते खाऊ द्यायचं. आणि म्हणजे कचकच काही अजून असलं तर घेतलेलं आहे.
झालं की पालक शिजायला थोडासा वेळ लागतो नरम व्हायला. ओला पाण्यात धुतल्यामुळे ओलसर असल्यामुळे याला वाफून नरम होते, त्यामुळे थोडीशी वाफ व्यवस्था आपण इथं तिखट मीठ किती लागते ते काढून घेऊ. आता हातानेच मला अंदाज समजतो, चमच्याने समजतो म्हणून मीठ. कारण वरण पालक त्यानुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे, आपण आपापल्या आवडीनुसार घेऊ शकतो. हिरवी मिरची टाकलेली आहे लसूण जिरं पेस्टमध्ये, लाल आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे. त्यामुळे इकडे मला नवीन तिखट असल्यामुळे तिखट माझं भरपूर तिखट आहे. त्यामुळे पण एकदम फिक्क्या भाज्या आमच्या घरी नाही जमत, त्यामुळे तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या. मी एवढं घेतलं. हळद वरण शिजताना आपण टाकलेली आहे, पण भाजी टाकायची म्हणून थोडीशी घ्यायची आहे. तिखट मीठ हळद घ्यायची. तोपर्यंत पालकाच्या भाजी तिथे वाफ येत आहे. आता उघडून घेऊ आपण. आता हे मी व्हिडिओ करायचा म्हणून तुम्हाला उघडून दाखवलं लागतं. सारखं उघडलं की त्याची वाफ चालली जाते, म्हणून नेहमी आपण पदार्थ बनवतो तेव्हा 10 वेळ उघडायचं नाही. आता व्हिडिओ करून मी दाखवायचा आहे म्हणून मी 10 वेळ जाते, म्हणून अजून लवकर येते झाकणं काढले नाही. बराच शिजला आहे, अजून 2 मिनिट आपल्याला ठेवावं लागेल. अशा प्रकारे आपली तिखट मीठ हळद यात टाकलेली आहे, पूर्ण वाफ आलेली आहे. आता हे शिजवलेलं अख्खे मूग आणि तुरीचं वरण आपल्याला त्यात घालायचं, म्हणून याला पालक वरण म्हणतात. वेगवेगळं लागते, असं करून बघा एक वेळ. भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही. थोडंसं आंबट. अजून एक वाफ येऊ द्यायची आहे. पालक पूर्णपणे मिक्स झालेला आहे याच्यात. झाकणावर पाणी ठेवून होते. झाकणावरचं पाणी गरम झालं की यात मिक्स करायचं. पातळ भाजी पण म्हणतात याला, कोणी पातळ भाजी म्हणतात पालक वरणाला. अजून एवढं पाणी लागेल उकळी आली की. किंचित साखर आपण आंबट असल्यामुळे थोडीशी साखर इथं घालायची. झाकणाला तिखट लागलेलं आहे ते पण आपण त्यात टाकून घेऊ. दाखवते मी तुम्हाला. पालक एकजीव झालेला आहे पूर्ण शिजवलेलं. आणि नसलं झालेलं तरी चमच्याने आपण जेव्हा ढवळतो तेव्हा 1-2 वेळा असं वर जेव्हा ते वर येते तसं पूर्ण काठाने चमच्याला हे करून पूर्ण गोठून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे एकदम ते एकजीव होऊन जाते. अशा प्रकारे आपली झाली. अजून आता एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे. पातळ भाजी किंवा पालकाचं वरण, काही आपल्या आवडीनुसार आपण काही म्हणू शकतो त्याला. खूप छान. मी झाकणावर जे तिखट मीठ काढलं होतं ते पण पाणी त्यात साखर याच्यात टाकली आहे, थोडी टाकून दिलं याच्यात.
अजून पातळ, जशी आपल्याला कोणाला पातळ लागते कोणाला घट्ट लागते त्यानुसार करू शकता. कारण उकळी आल्यावर ही अजून घट्ट होणार आहे. उकळी आली की घट्ट होते आणि थंड झाली की अजून घट्ट होते. म्हणजे 1-1.5 तासात अजून खूप घट्ट होते. त्यामुळे पाणी भरपूर लागते त्याला. एक उकळी आली की कमी करून ठेवून द्यायचं आहे. तयार आहे, एकदम रेडी आहे. अशा प्रकारे पालकाचं वरण आपलं तयार आहे. तर करून बघा पालकाचं वरण, कैरी आणि मूग, अख्खे मूग टाकून. थँक्यू व्हेरी मच. बंद कर.